विद्यार्थी मित्र, पाठीमागच्या तासाला आपण बसबार मधले काही पॉइंट पाहिले होते. बसबारच्या आधी पॅनल बोर्ड, स्ट्रीट लाईट वगैरे या प्रकरणाचा थोडा सार अजून पाठीमागे येऊया, म्हणजे आपल्याला ते रिमाइंडर. ह्या प्रकरणामध्ये आपण पेपर फर्स्ट मधलं पहिलं प्रकरण इंडस्ट्रियल व कमर्शियल आहे. 11वीत असताना वायरिंगचे खरं 3 प्रकार आहेत, एक रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि इंडस्ट्रियल वायरिंग. 11वी मध्ये असताना आपण कमर्शियल वायरिंग बद्दल सविस्तर माहिती पाहिली. आता रेसिडेन्शियल वायरिंग, घरगुती वायरिंग बद्दल आपण माहिती पाहिली. आता आपण कमर्शियल आणि इंडस्ट्रियल वायरिंग बघत असताना हे त्याचे प्रकार पाहिले, ऍक्सेसरीज पाहिलेले आहेत. पकडणारे हातारे, होल्डिंग टूल्स, त्याच्यानंतर आउटपुट साधनं, सिलिंग रोज, होल्डर्स, हे सगळे आपण ऍक्सेसरीज पाहिले. फीचर्स पाहिले, विंडो लाईट, स्पॉट लाईट, यार्ड लाईट म्हणून पाहिले. वायरिंग प्रोजेक्ट बघितले. वायरिंग प्रोजेक्ट म्हणजे रेसिडेन्शियल वायरिंग प्रोजेक्ट, कमर्शियल, संस्था आणि इंडस्ट्रियल वायरिंग. वायरिंग डायग्रामवरून कोणकोणती माहिती मिळते आपण पाहिले. सर्किटची संख्या कळते, सब सर्किटचे मार्ग कळतात, त्याच्यानंतर बल्ब, स्विच, ऍक्सेसरीज आहेत त्यांच्या जागा कळतात, हे आपण त्याच्यामध्ये पाहिले. वायरिंग करताना कोणती काळजी घेतली पाहिजे होती, ती मजबूत असावं, टिकाऊ असावं, आकर्षक असावं, ISI मार्कनुसार असावं, ही त्याची काळजी करू. कंझ्युमर बोर्ड म्हणजे आपला बोर्ड, कंपनी बोर्ड म्हणजे MSCB किंवा ज्या कंपनीकडून आपण लाईट घेतोय त्याचा ती कंपनी बोर्ड. कंझ्युमर बोर्ड म्हणजे काय, कंझ्युमर बोर्ड आणि कंपनी बोर्ड वेगवेगळे असतात. कंझ्युमर बोर्ड वरती आपला स्वतःचा किटकॅट फ्यूज असला पाहिजे, मेन स्विच असला पाहिजे. कंपनी बोर्डवरचा जो फ्यूज आहे तो आपल्यापेक्षा थोड्या उच्च क्षमतेचा असला पाहिजे, आपला त्याच्यापेक्षा कमी क्षमतेचा फ्यूज असला पाहिजे. कारण का आपला जर घोटाळा झाला तर आपला फ्यूज आधी ओढला पाहिजे. हे कंझ्युमर बोर्ड. वायरिंग करताना कोणकोणते मुद्दे निवडले जातात ते आपण पाहिलेलं होतं. त्याच्यानंतर वायरिंगची पूर्वतयारी बघितलेली. वायरिंगची पूर्वतयारी म्हणजे काय की इस्टिमेट काढला पाहिजे, प्लॅन केला पाहिजे, मार्किंग केलं पाहिजे, हे मुद्दे पाहिजे. वायरिंगचे प्रकार आपण सविस्तर त्याची माहिती पाहिजे. वायरिंगच्या प्रकारामध्ये कमर्शियल वायरिंगचे 2 प्रकार बघितले, कॉन्ड्युइट वायरिंग आणि PVC केसिंग. कॉन्ड्युइट मध्ये 2 प्रकार पडले, सरफेस आणि कन्सील. इंडस्ट्रियल वायरिंग मध्ये स्टील कॉन्ड्युइट वायरिंग आणि आर्म केबल पाहिजे, हे प्रकार आपण केले. स्ट्रीट लाईट बघितली. स्ट्रीट लाईटची उभारणी करताना काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, स्ट्रीट लाईटचा उपयोग काय, स्ट्रीट लाईटची निवड करताना कशावरती अवलंबून असते, रस्त्याची रुंदी, लांबी, ह्याच्यावरती, हे सगळं पाहिलं. त्याच्यानंतर आपण पॅनल बोर्ड पाहिलं. तर पॅनल बोर्ड म्हणजे काय, सर्व नियंत्रित साधनं एकत्र ज्या बॉक्समध्ये बसवले ते त्याला पॅनल बोर्ड, आणि त्याच्या साहाय्याने ते मशीन नियंत्रित केले, हे पॅनल बोर्ड आहे. पॅनल बोर्ड नंतर आपण बसबार पाहिलं. बसबारची व्याख्या आपण पाठीमागच्या तासाला इथपर्यंत आलो. बसबारची व्याख्या बघितली. एक धातूची पट्टी आहे, त्याच्या साहाय्याने सप्लाय केला जातो. HT लाईनसाठी जे सप्लाय दिला जातो त्याला बसबारचे प्रकार बघितले. ओपन टाईप आणि क्लोज्ड टाईप. ओपन म्हणजे अशा त्या ओपन पट्ट्या दिसतात आपण, आणि क्लोज्ड म्हणजे EMS चा बॉक्स असतो, स्टीलचा बॉक्स असेल किंवा लोखंडाचा बॉक्स असेल, त्यामधून त्या बसबारच्या पट्ट्या इन्सुलेट करून त्या आतून गेलेले असते, त्याला क्लोज्ड टाईप इन्सुलेटर बसबार असतात. म्हणजे ओपन टाईप आणि क्लोज्ड टाईप. ओपन टाईप मध्ये काय आहे, देखभालीला सुलभ आहे, पण धोकादायक आहे. ओपन असल्यामुळं ते धोकादायक आहे, म्हणून याचा उपयोग कुठे केला जातो, बॅटरी चार्जिंग आणि बंदिस्त सबस्टेशन. हे जर सबस्टेशन ओपन आपल्याकडचे आहे ते सगळे ओपन आहेत, शहरामध्ये असते ते अंडरग्राऊंड मध्ये सबस्टेशन असतात, तर त्या ठिकाणी हे ओपन टाईप बसबार वापरतात. क्लोज्ड टाईप बसबार आहे, देखभालीला थोडा अडचणीचा आहे, बंद असल्यामुळे देखभालीचा खर्च जास्त आहे, परंतु त्याला मेंटेनन्स द्यायचे, आणि त्याचा उपयोग जो आहे तो उपयोग आहे तो ओपन सबस्टेशन असते किंवा एखाद्या कारखान्यामध्ये जे पॉवर हाऊस असते त्या ठिकाणी ह्याचा उपयोग केला जातो. बसबारचे करंट रेटिंग म्हणजे काय, आपण पाठीमागच्या तासात पाहिलं. बसबारचे करंट रेटिंग म्हणजे काय की त्याच्यामध्ये उष्णता निर्माण न होता किती जास्तीत जास्त प्रवाह वाहतो त्याला बसबारचे करंट रेटिंग असं म्हणतात. लक्षात आलं, बसबारचे करंट रेटिंग. बसबार मध्ये एक अल्युमिनियमची पट्टी आहे, अल्युमिनियमच आपण 99% वापरतो.
खरं तर तिथं तांबे आपण ते पुढे बघणार आहे आपण. तर बसबार म्हणजे काय की ज्या धातूच्या पट्टीमधून विद्युत प्रवाह व्हायला जातो त्याला बसबार असं म्हणायचं. लक्षात ठेवा, बसबार म्हणजे एक पट्टी. बसबारचे दोन प्रकार, ओपन टाईप आणि क्लोज टाईप. बसबारचे करंट रेटिंग म्हणजे काय की किती करंटला कोणतं पट्टी वापरायची, बसबार वापरायचा त्याच्यावरती, पण त्याच्यामध्ये उष्णता निर्माण न होता त्यामधून किती प्रवाह वाहतो त्याला बसबारचे करंट रेटिंग असं म्हणतात. मग ते 200, 400, 600, 800, 1200, 1600, 2000, 2400 आणि 3000 अँपिअर हे बसबारचं करंट रेटिंग असतं. म्हणजे एखाद्या लाईन मधून किती करंट वाहतोय त्याच्यावरून आपण ठरवायचं की त्या ठिकाणी कोणते बसबार वापरायचं. म्हणजे 200 अँपिअरला जो बसबार आहे तोच 3000 अँपिअरला बसबार चालणार, तो वितळत आहे खराब. म्हणून आपण ते ठरवत असताना ते बसबारचं करंट रेटिंगचा विचार केला जातो. आणि त्याच्यानंतर व्होल्टेज रेटिंग. व्होल्टेज रेटिंग म्हणजे काय, ज्या लाईनवरती आपल्याला वापरायचं आहे, एखादी 33 kV ची लाईन असेल तर त्या 33 kV च्या लाईनवरती जो बसबार वापरला जातो तो तेवढ्या व्होल्टेजला चालतोय का, त्याच्यावरती त्याला व्होल्टेज रेटिंग असतं. म्हणजे ज्या लाईन व्होल्टेज वरती त्याला वापरायचं आहे त्याला त्याचं व्होल्टेज रेटिंग असं म्हणतात. ते किती असते, 415 व्होल्ट, 0.6 kV, 3.3 kV, 11 kV, 66 kV, 132, 220, 400 आणि 500 kV एवढं त्याचं व्होल्टेज असतं. आपण जे आपल्याकडे 415 कमीत कमी 3 फेजचा असेल, तिथून पुढे साधारणतः 500 kV पर्यंत त्याचं व्होल्टेज रेटिंग असतं आणि त्या क्षमतेचे बसबार. थोडक्यात करंट रेटिंग आणि व्होल्टेज रेटिंग म्हणजे काय, तर त्याची क्षमता आहे, विद्युत प्रवाह वाहून नेण्याची क्षमता आणि विद्युत प्रवाह आणि व्होल्टेज वाहून नेण्याची क्षमता. कधी गरम न होता त्याला म्हणायचं हे करंट रेटिंग. ओके, आता हे सगळं बसबारच्या बाबतीत आल्यानंतर पुढे बघतोय बसबारचा धातू कोणता वापरला. खरं तर बसबारसाठी वापरला जाणारा धातू हे मेकॅनिकल स्ट्रेंथ चांगली असेल, यांत्रिक शक्ती चांगली असेल, दणकट असेल. त्याचबरोबर कंडक्टिव्हिटी म्हणजे विद्युत प्रवाह वाहून नेण्याची क्षमता सुद्धा चांगली असली पाहिजे. इथं मी दिलं असेल, मेकॅनिकल स्ट्रेंथ आहे, कंडक्टिव्हिटी चांगली असली पाहिजे, स्पेसिफिक रेजिस्टन्स त्याचा उच्च असला पाहिजे. रेजिस्टन्स म्हणजे विद्युत प्रवाहाला अडथळा निर्माण करण्याची ताकद बी त्याच्यामध्ये पाहिजे. म्हणजे स्पेसिफिक रेजिस्टन्स चांगला पाहिजे, कंडक्टिव्हिटी चांगली पाहिजे, त्याच्यानंतर मेकॅनिकल स्ट्रेंथ यांत्रिक शक्ती चांगली पाहिजे. आणि हे सगळं कशामध्ये येतं, कॉपरमध्ये. म्हणजे कॉपरचे बसबार जर वापरायचे असतील तर कॉपरचे बसबार मध्ये कंडक्टिव्हिटी चांगली असते, मेकॅनिकल स्ट्रेंथ चांगली असते, स्पेसिफिक रेजिस्टन्स सुद्धा चांगले असते. परंतु आपण व्यवहारामध्ये कॉपर कधीच वापरत नाही, कारण कॉपर ही किमतीने जास्त आहे, महाग आहे. म्हणून सगळ्यात जास्त वापरले जाणारे बसबार कोणते, तर ॲल्युमिनियम. म्हणजे तुम्हाला रिकाम्या जागी शब्दभरात जर असं आलं की बसबार टिंबटिंब धातूपासून बनवले जातात तर तुम्ही ॲल्युमिनियम लिहिलं पाहिजे, कारण का व्यवहारामध्ये सर्वात जास्त ॲल्युमिनियम बसबार वापरले जातात. म्हणजे या पद्धतीने बसबार हे ॲल्युमिनियम पासून वापरले जातात, हे थोडक्यात लक्षात ठेवायचं. परंतु त्यांची कंडक्टिव्हिटी, स्पेसिफिक रेजिस्टन्स, मेकॅनिकल स्ट्रेंथ चांगली असली पाहिजे, याची काळजी आपण घ्यायची. मग त्याच्यानंतर बसबारचे फायदे काय, बसबार हे सब सर्किट करण्यासाठी, म्हणजे ही लाईन चाललेली आहे बसबारची चालली, यातून सब सर्किट काढायचं असेल तर प्लगिंग बॉक्स इथं 1-1 मीटर अंतरावरती प्लगिंग बॉक्स ठेवायचे. प्लगिंग बॉक्स म्हणजे काय, प्लगिंग बॉक्स इथून आपल्याला सप्लाय काढायचा असेल, एखाद्या वायर मधून जर सप्लाय काढायचा असेल तर तो बंद करावा लागणार, बंद केल्यानंतर ती वायर कट करावं लागणार, कट केल्यानंतर दुसरी सब सर्किट आहे त्या ठिकाणी जोडावं. इथं काय केलं जातं, बिलकुल या ठिकाणी काय केलं जातं, सब प्लगिंग बॉक्स मध्ये अशा लाईन बाहेर काढल्या जातात, इथं अशा इथपर्यंत काढून ठेवलं. ओके, इकडे तर सप्लाय वाहतो, पण यातून आपल्याला बाहेर काढायचं असेल तर फक्त इथं HRC फ्यूज 3 टाकायचे आणि इकडच्या लाईन जोडून घ्यायच्या. म्हणजे हे बंद करण्याची गरज नसते, तोडायची गरज नाही, मोडतोड करायची गरज नाही आणि बंद करायची गरज नाही. प्लगिंग बॉक्स इथं काढून ठेवलेले, 3 वायर पट्ट्या बसबारच्या काढून ठेवलेल्या. तुम्ही फक्त काय करायचंय, इकडच्या बसबार जोडायच्या आणि त्याच्यामध्ये HRC फ्यूज जोडला की तिकडून येणारा डायरेक्ट सप्लाय इकडे करेल. म्हणजे फायदे बसबारचे काय, सब सर्किट काढण्यासाठी त्या ठिकाणी फार महत्वाचं आहे.
आणि जे सब सर्किट काढण्यासाठी तिथं प्लगिंग बॉक्स असतो, त्या प्लगिंग बॉक्स मधून आपण सब सर्किट काढू शकतो. अशा पद्धतीने बसबारचा धातू आणि बसबारचे फायदे आज पाहिलेले आहेत. आज यातला एक दुसरा एक मुद्दा आपण बघूया की थ्री फेज बॅलन्स सर्किट बॅलन्स कसं केलं जातं. मी पाठीमागच्या तासाला तुम्हाला बोललो होतो एक मुद्दा छोटासा आहे, दुसऱ्यांना आपल्याला विचारला तर विचारला जाईल, परंतु त्याची माहिती असते. आपण पाठीमागच्या तासाला एक पाहिलेलं होतं, लक्षात ठेवा. एक बिल्डिंग अशी काढलेली होती आणि त्या बिल्डिंग मध्ये वेगवेगळे मजले आपण पाहिले. हे मजले वेगवेगळे मजले, याच्यामध्ये आपण तीन बसबार आहेत, L1 L2 L3 थ्री फेज लाईन आहे, न्यूट्रल आहे, आर्थिंग आहे. आता मला काय सांगायचं आहे, इथं ग्राउंड पार्किंग आहे, 1 2 3 फेज आहे. मी सुरुवातीला थ्री फेज बॅलन्स करत असताना काय करणार, ह्या सगळ्या बिल्डिंगचा लोड आधी काढणार आहे की किती केव्हीचा लोड आहे आणि तो डिवाइड प्रत्येक मजल्याचा येणार आहे. साधारणतः पहिल्या लाईन वरून जर सप्लाय येत असं तरी इथून घ्या, हा एक फेज आहे, हा न्यूट्रल आहे आणि ही आर्थिंग. 1 नंबर वरून आपण घेतला. दुसऱ्या मजल्याला 2 नंबर वरून घ्या, तिसऱ्या मजल्याला 3 नंबर वरून घ्या, इथं 2 नंबर आला, इथं 3 नंबर. म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचं, थ्री फेज बॅलन्स करणे म्हणजे काय, तर जेवढा लोड पुढे आहे तो लोड एकाच फेज वरून देऊन चालणार नाही, तर तो फेज गरम होऊन कार्यक्षमता त्याची कमी होईल. म्हणून जेवढा लोड आहे त्या बिल्डिंगचा असेल, इंडस्ट्री मधला असेल, जेवढा लोड असेल तेवढा प्रत्येक फेज वरती डिवाइड करायचा आणि तो त्या फेज वरून द्यायचा. त्याला म्हणायचं थ्री फेज बॅलन्सिंग. थ्री फेज बॅलन्सिंग म्हणजे काय, तर जेवढा लोड आहे तो लोड एकाच फेज वरती न देता प्रत्येक फेज वरती समान देणं, बॅलन्स करणं, त्याला थ्री फेज बॅलन्सिंग असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे आज आपण परत पॅनल मोड नंतर बसबार हा मुद्दा पाहिला. बसबार नंतर आपण पुढचा मुद्दा पाहिलेला आहे, पॉइंट आपण बघताना थ्री फेज बॅलन्सिंग. आणि त्याच्यानंतर पुढच्या तासाला नवीन मुद्दे आपण बघणार आहेत, ते आपण पुसून टाकणार आहे. तेवढे मुद्दे आपण त्याच्यानंतर पुढच्या तासाला आपण बघणार आहोत. तर आज काय पाहिलं, बसबार. बसबारची व्याख्या पाहिली, बसबारचे प्रकार पाहिले, ओपन आणि क्लोज टाईप. त्याच्यानंतर बसबारचे करंट रेटिंग, बसबारचे व्होल्टेज रेटिंग, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर व्होल्टेज रेटिंग पाहिल्यानंतर बसबारचा धातू कोणता, ॲल्युमिनियमचा धातू, आणि बसबारचे फायदे कोणते. बसबारवरती थोडक्यात ते म्हणलं तर 4 मार्काला प्रश्न होईल. एवढं सगळे मुद्दे 4-5 ओळी तुम्हाला लक्षात येते ते लिहायचे. मग बसबार पाहिल्यानंतर आपण थ्री फेज बॅलन्सिंग पाहिलं की तो कशा पद्धतीने बॅलन्सिंग करताना आधी लक्षात ठेवा, जेवढा लोड आहे तो लोड आधी काढायचा आणि तो डिवाइड करायचा. आता इथं सोपं आहे, प्रत्येक मजल्याचा आपण इकडे डिवाइड केला. आता पार्किंगचा राहिला, लिफ्ट राहिलं, मग तो कुठल्या लोड ह्याच्यावरती टाकायचा, लिफ्ट एका फेज वरती टाका, पार्किंग एका लोड वरती टाका, पाण्याची मोटर असेल तर तिसऱ्या फेज वरती, असा बॅलन्स केला. असं हे थ्री फेज बॅलन्सिंग मध्ये आज आपण महत्वाचा मुद्दा बघितला. त्याच्यानंतर पुढच्या तासाला आपण ह्यातले कोणकोणते दोष आहेत आणि त्याच्यावरती उपाय काय करायचे हे आपण पुढच्या तासाला. ठीक आहे.